प्रभाग 1 मध्ये परिवर्तनाचे वारे सुसाट. शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 1 मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रवीणभाऊ रमेश जाधव, प्रभाग क्रमांक 1 ड, गणेशभाऊ चिंतामण चव्हाण, प्रभाग क्रमांक 1 ब, उर्मिलाताई सुनील निरगुडे, प्रभाग क्रमांक 1 क आणि नयनाताई रवींद्र रामवंशी, प्रभाग क्रमांक 1 अ यांनी संयुक्तपणे झंझावाती प्रचार करत परिवर्तनाचा संदेश घरोघरी पोहोचवला आहे. कंसारा माता चौकापासून प्रचार रॅलीला प्रारंभ झाला. यावेळी प्रभात नगर, एकता नगर, सोम मिसळ परिसर, संभाजीनगर, शलगरे कॉलनी, केतकी नगर, बोरगड, म्हसरूळ आदी भागात मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यात आल्या. प्रचारादरम्यान नागरिकांनी यंदा प्रभागात परिवर्तन घडवणारच असा ठाम निर्धार व्यक्त केला. शिवसैनिकांसह नागरिक मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी झाले होते. गेल्या 25 वर्षांपासून एकाच पक्षाची सत्ता असूनही रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छता व आरोग्य यासारख्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले, अशी तीव्र भावना नागरिकांनी व्यक्त केली. विकासापासून प्रभाग वंचित राहिल्याची खंत व्यक्त करत परिवर्तनाशिवाय पर्याय नसल्याचे मत नागरिकांनी मांडले. यावेळी नागरिकांनी सांगितले की प्रवीण जाधव यांनी कोणतीही सत्ता नसताना स्वतःच्या खर्चातून प्रभागातील अनेक विकास कामे केली. कोविड-19 सारख्या कठीण काळात त्यांनी अनेक कुटुंबांना मदतीचा हात दिला. लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रवीण जाधव असून ते आपल्या सहकाऱ्यांसह निवडून आल्यास प्रभागाचा निश्चितच कायापालट करतील असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला. ही निवडणूक शिवसैनिकांसाठी अस्मितेची लढत असल्याचे सांगत पैसा व सत्तेच्या राजकारणामुळे विकास खुंटल्याचे चित्र बदलण्यासाठी सर्व शिवसैनिक एकवटले आहेत. यंदा प्रभाग क्रमांक 1 मध्ये परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना मोठा आधार मिळाल्याचे मत महिला मतदारांनी व्यक्त केले. या योजनेची परतफेड मतदानाच्या माध्यमातून करणार असल्याची ग्वाही देत महिला व युवती वर्गाने प्रवीण जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. एकूणच प्रभाग क्रमांक 1 मध्ये परिवर्तनाची लाट स्पष्टपणे दिसून येत असून शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराला दिवसेंदिवस अधिक बळ मिळत आहे. आम्ही प्रभाग क्रमांक 1 या भागात राहतो आणि आमच्या या भागातून नयनाताई सुरेश रामवंशी, गणेशदादा चव्हाण, उर्मिलाताई निरगुडे, प्रवीण जाधव हे उभे आहेत. यांना संधी द्यावी. हे आपल्या भागातून निवडून आल्यावर आपल्या भागात जे पाण्याचे प्रॉब्लेम आहेत, रस्त्यांचे प्रॉब्लेम आहेत ते 100% करण्याचा प्रयत्न, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतील ही आम्हाला पूर्णपणे गॅरंटी आहे. आणि पाण्याचं वगैरे ते बघून म्हणजे साफसफाई करण्यासाठी कोणीतरी ठेवावं. किती कचरा. रागिरी पगार आहे. मी श्रीनिवास रेसिडेंटमध्ये राहत आहे. वार्ड क्रमांक 1 मध्ये जे कोणी उभे आहे, नयना करुणा रवींद्र रामवंशी, गणेश चिंतामण चव्हाण, उर्मिला सुनील निरगुडे, प्रवीण मंदाकिनी रमेश जाधव हे उभे असल्यामुळे यांनी जर निवडून आल्यावर यांनी आमच्या इकडे लक्ष द्यावे, साफसफाई करायला कोणीतरी ठेवावे आणि पाणी पुरवठा जरा वेळेवर करून द्यावे. बस. सुधाकर खेळणार, प्रभाग क्रमांक 1. आमच्या एरियात गणेशभाऊ चव्हाण हे खूप चांगले कार्यकर्ते आहेत. यांची वाटचाल यापुढे चांगली व्हावी हेच आम्ही जनतेला प्रार्थना. मी डॉक्टर भाग्यश्री रामदास पागुल, प्रभाग क्रमांक 1 बोरगड इथे राहते. इथे माझं क्लिनिक आहे. तर आता जे उमेदवार आहेत शिवसेनेमध्ये, तर त्यांच्याकडून माझी एवढीच अपेक्षा आहे की इथे मुबलक प्रमाणामध्ये आरोग्याच्या सेवा उपलब्ध नाही आहेत. रुग्णांच्या सेवा त्यांनी उपलब्ध करून द्याव्या. रुग्णांच्या जेवढ्या काही समस्या असतील तर त्या त्यांनी प्रामाणिकपणे सुधाराव्या आणि सॉल्व कराव्या. दुसरी गोष्ट अशी की इथे पाण्याच्या पण समस्या भरपूर आहेत, तर त्या पाण्याच्या समस्या त्यांनी सोडवाव्यात. आणि गार्डनच्या समस्या आहेत की जे गार्डनमध्ये खेळणी नाही आहेत, लहान मुलांना खेळणी नाही आहेत, तर त्या खेळण्या पण त्यांनी तिथे आणून
वृद्धांसाठी फिरण्यासाठी तिथे त्यांनी जागा करून दिली पाहिजे. एवढ्या माझ्या समस्या आहेत. तर आत्ता जे शिवसेनेचे जे उभे आहेत चार उमेदवार जे उभे आहेत तर त्यांना तुम्ही निवडून द्यावी ही माझी अपेक्षा आहे. बोला. नमस्कार. प्रभाग क्रमांक 1 मधून मी वर्षा अमोल जगताप आपणास सांगू इच्छिते की प्रभाग क्रमांक 1 मधले उमेदवार नैनाताई रवींद्र रामवंशी, गणेश भाऊ चिंतामण चव्हाण, उर्मिला सुनील निरकुडे आणि प्रवीण मंदाकिनी रमेश जाधव हे उमेदवार आपल्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहेत. तर आपण त्यांना बहुमताने विजयी करायचं. जसं की आपल्याला धनुष्यबाण म्हणजे शिंदे साहेबांमुळे लाडक्या बहिणीसारख्या अनेक योजना आपण महिलांसाठी अर्ध तिकीट वगैरे अशा बहुतांश म्हणजे योजना आपल्यासाठी त्यांनी काढलेल्या आहेत. तर आपण धनुष्यबाणाला बहुमताने विजयी केलंच पाहिजे. प्रत्येक सामान्य नागरिकांनी धनुष्यबाणालाच मतदान केलं पाहिजे. धनुष्यबाण विजयी झालाच पाहिजे. बहुमतानेच विजयी झाला पाहिजे.